आज सकाळी सकाळी म्हटलं काय बनवावं, तर मस्तपैकी रसरशीत आपले लाल बुंद टोमॅटो झालेले आहेत आणि त्याचीच चटणी बनवायची आहे. तर तेल टाकून घेतलं आहे कढई. त्यामध्ये आता आपण मोहरी टाकली, थोडंसं जिरे, छान असा तडका देऊन घ्यायचा आहे. कढीपत्ता आणि थोडासा लसूण. तर मस्तपैकी आता इकडे आपली फोडणी बसलेली आहे. त्यामध्ये आपण कट करून घेतलेले 2-3 कांदे, चार 5 मिनिटाचा मस्तपैकी सोनेरी रंग येऊन देऊ आपण कांद्याला. आणि इकडे टोमॅटो देखील मी कट करून ठेवलेले आहे. मस्तपैकी लाल बुंद टोमॅटो झाले ते. आणि म्हटलं चला आज रसरशीत अशी टोमॅटोची चटणी बनवून घेऊ. इकडे आपला छानपैकी कांदा परतलेला आहे बघा, सोनेरी रंग झालेला आहे कांद्याचा. त्यामध्ये आता मी थोडेसे हिंग पावडर टाकून घेणार आहे आणि 1 चमचाभर लाल तिखट आणि चवीनुसार जे काय आपल्याला लागते ते मीठ एवढं. तर चला आता एवढं हे सगळं मी मसाले आता परतून घेणार आहे. जास्तीचे काय मसाले नाही आहे, अगदी लाल तिखट थोडीशी आपली, हिरवी मिरची टाकली तरी चालते, पण लाल तिखटही चांगलं, कारण टोमॅटो लाल झालेले म्हणून लाल तिखटची चटणी खूप छान होती. तर चला आता याच्यामध्ये वरतून मी जे काही टोमॅटो आहे कट केलेले ते ॲड करून घेते मैत्रिणी. एकदम भन्नाट ही चटणी लागते, नक्की मैत्रिणी करून बघा. अगदी साध्या सोप्या पद्धतीने आणि झटकीपट, जास्त टाईमही लागत नाही आणि काहीच नाही. चला आता 4-5 मिनिट आपण आता असंच थोडंसं शिजू देणार आहे. इकडे मैत्रिणी आपली छानपैकी बघा टोमॅटोची चटणी शिजलेली आहे. त्यामध्ये आता मी थोडासा मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट करून घेतलेला आहे, तो ॲड केला आहे मैत्रिणींनो. आणि थोडंसं आपल्याला टाकायचं आहे गूळ. तर आंबट गोड तिखट अशा 3 चवीची ही चटणी बनणार आहे. ते एकदम मस्तपैकी लागते मैत्रिणी, नक्की करून बघा. तर आता थोडासा गूळ आपण आता विरघळू देऊया याच्यामध्ये आणि असं एकत्र मिक्स करून घेणार आहे. बघा इकडे एकदम मस्तपैकी भन्नाट अशी आपली टोमॅटो चटणी तयार झालेली आहे मैत्रिणींनो. कुणाकुणाला अशी चटणी आवडते सांगा नक्की. तर बघा आता उन्हाळा दिवस आहे मैत्रिणींनो, कोथिंबीर भरपूर सारी महाग झालेली आहे. आता काही घरात कोथिंबीर नाही आहे, नाही तर कोथिंबीरचा वरून मस्तपैकी टाकली तर खूप छान अशी होती, दिसायलाही भारी दिसते आणि खायलाही चविष्ट. पण असू द्या, आता नाहीचे म्हटल्यावर काही जे आहे त्यातमध्ये मस्तपैकी बनवलेले आहे इकडे टोमॅटो चटणी.